नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनाज रसोईमध्ये। गणपती जवळ आलेले आहेत आणि गणपती नंतर येते दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी। त्यासाठी मी असं मला दाखवणार आहे ऋषीची भाजी। त्यासाठी बघत राहा अर्चनाज रसोई। ऋषीच्या भाजीसाठी लागणारं साहित्य बघूया। इथे मी ह्या सगळ्या भाज्या घेतल्यात। त्याच्यामध्ये तुमचं कच्चं केळं आहे, सुरण, फरसबी, त्याच्यानंतर माठाची देठ आहेत, शिराळ आहेत। म्हणजे ज्या भाज्या तुमच्या अवेलेबल असतात त्यावेळेला कंद घेतली तरी चालतं, ह्या घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर इथे घेतले लाल माठ, इथे वाटण घेतलंय, खोबरं, हिरवी मिरची, जिरं आणि कोकम घेतलेले आहेत, कारण आपल्याकडे अळूची पानं वगैरे आपण त्याच्यात घालणार आहोत, तर ते आपल्याला खाजायला नको म्हणून। शेंगदाणा घेतले साधारण 1 वाटी भिजवलेला, अळूची देठं आपण घेतलेली आहे आणि अळूची पानं इकडे बारीक चिरून घेतली आहेत, कणसं घेतली आहेत, मीठ, तेल आणि लागेल तेवढं पाणी। आता आपण करायला सुरुवात करूया। सगळ्यात प्रथम काय करायचं आहे, आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही तूप घातलं तरी चालतं। साधारण 3 ते 4 चमचे आपण तेल घेतोय आणि त्याच्यामध्ये आपण इथे वाटण वाटून घेतलंय की कोकम, नंतर हिरवी मिरची, खोबरं आणि जिरं घेतलेलं आहे। जरासं जाडसर वाटायचं, एकदम पातळ असं नाही वाटायचं आपल्याला, बारीक नाही करायचंय। आणि हे सगळं घालायचंय। कोकमच्या ऐवजी तुम्ही चिंच वापरली तरीही चालेल। हे थोडंसं वाटण आपण परतून घ्यायचंय। कोकम आपण ह्यासाठी इकडे घेतोय की काही भाज्या ज्या असतात त्या खाजऱ्या असतात, म्हणजे सुरण आहे तुमचं, किंवा तुम्ही कंद घेतलं तर, कोनफळ घेतलं तर, म्हणून मग त्याच्यासाठी आपण काय करतो, कोकमच्या ऐवजी तुम्ही चिंच वापरली तरीही चालेल। यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण घेतलंय लाल माठ घेतलेला आहे, तो घालतोय। लाल माठ देठासकट घ्यायचंय, देठ थोडेसे मोठे मोठेच ठेवायचे। नंतर अळूची पानं घेतलेली आहेत देठासकट, शेंगदाणा भिजवलेला आहे, रात्रभर साधारण भिजत ठेवायचं शेंगदाणा आपण। या भाज्यांमध्ये, या ऋषीच्या भाजीमध्ये सगळ्या भाज्या असतात, म्हणजे एवढी पौष्टिकता आहे ना ह्याच्यामध्ये। सहजपणे ज्या भाज्या मिळतात त्या आपण वापरायच्या आहेत। ह्याच्यामध्ये वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत, फरसबी, सुरण आहे, बटाटा, कच्ची केळी, नंतर लाल माठाचे देठ आहेत, त्याच्यानंतर आपण शिराळी घेतलेली आहे, दुधी घेतलेला आहे, बटाटा घेतलेला आहे। ही सगळी भाजी आपण ह्याच्यात घालतोय आणि याच्या शक्यतो पोळी तुम्ही याच्या मोठ्याच ठेवायच्यात, अगदी बारीक नाही करायच्यात। सगळी व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर मीठ चवीप्रमाणे। साधारण गणपतीच्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी असते त्यावेळेला ही भाजी केली जाते। ऋषीची भाजी सगळ्यांनाच आवडते आणि याच्यात लागेल तेवढं पाणी, साधारण पूर्णपणे हे भाजी बुडली पाहिजे एवढं आपण पाणी घेतोय। त्यानंतर कणसं घेतलेत आपण, कणसं घेतोय आणि आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करायचे। आता हे तुम्ही इकडे आपण कढईमध्ये करतोय, जर कढईमध्ये न किंवा मोठ्या मोठ्या टोपात करतात लोक, नाहीतर आजकाल काय करतात, तुम्ही कुकरला लावून सगळी तुपावरती सगळी फोडणी द्या आणि सगळ्या भाज्या घालून एक तुम्ही शिटी घेतले 3 ते 4 तरीही चालते आणि ही व्यवस्थित अशी झाकण देऊन उकळून द्यायची आहे। सगळीकडे व्यवस्थित आपण जो वाटलेला मसाला घेतलेला आहे, खोबरं, हिरवी मिरची सगळं लागलं पाहिजे। ह्याच्यामध्ये तुम्ही वटाणे घातले तरीही चालतात। आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता मिक्स करून घेतल्यावर आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून साधारण आपण एक अर्धा तास तरी ही भाजी तुम्हाला होऊन द्यायची आहे। कुकरला तुम्ही 3 शिट्या घेतल्या तरीही चालतं। बघूया आपण ऋषीची भाजी तयार आहे का। छान सुगंध सुटला आहे आणि तो छान, त्याचा लुक पण छान आहे, दिसतही छान आहे। आता आपण मस्तपैकी एका त्या बाउलमध्ये काढून घेऊया। ही भाजी आहे ना, म्हणजे सगळ्यात पौष्टिक भाजी, सगळ्या भाज्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये। ऋषीची भाजी तयार आहे। खूप छान असा सुगंध इथे पसरलेला आहे। मला मोहा आवरत नाही, मला कसं ती भाजी ना मला खूप आवडते आणि ती वर्षातनं एकदाच होते ना, एरवी काय आपण सगळ्या भाज्या मिळत नाहीत आणि सगळं करत नाही। ते तुम्ही काय केलं, सबस्क्राईब केलं कुठे, इंडिया फूड नेटवर्कवर। आणि तुमच्याकडे काही छान छान रेसिपीज, जरा आजीला विचारा की छान छान रेसिपीज सांग पूर्वीच्या, आणि लगेच मला काय करा, फीडबॅक करा आणि त्यासाठी बघत राहा अर्चनाज रसोई।